नमस्कार, मी डॉक्टर राहुल मोरे, मानसोपचार तज्ज्ञ व व्यसनमुक्ती तज्ज्ञ, तसेच काउन्सिलर म्हणून गेली 25 वर्ष ईश्वरपूर शहरात कार्यरत आहे. 31 डिसेंबर कालच साजरा केला, सगळ्या जगानं साजरा केला आणि नववर्षाचं स्वागत केलं. पण गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये ही परंपरा आपल्याकडं पण वापरली जात आहे की 31 डिसेंबर साजरा करा. आणि त्याबरोबर एक दुर्दैवी गोष्ट आपल्याकडे घडते, ती म्हणजे काय तर 31 डिसेंबर साजरा करणं म्हणजे पार्टी करणं आणि त्यामध्ये व्यसनांचं प्रमाण वाढलं. म्हणजे पार्टी साजरी करायची आहे म्हणजे कशी करायची आहे तर दारूही त्यात आलीच पाहिजे. आणि ही तरुणाई रात्री 12 वाजेपर्यंत 12 वाजता फटाके फोडून साजरा केला जातो, नववर्षाचं स्वागत केलं जातं, पण ती रात्र असते ना ती नशेमध्ये जाते आहे. गेल्या 10-15-20 वर्षामध्ये ही खूप वाढत चाललेली गोष्ट आहे आणि घराघरामध्ये हे व्यसन पोहोचायला लागलं आहे. आणि आता खूपशा फॅमिलीज पार्टीसाठी बाहेर पडतात आणि मग काही वेळेस हे आपल्याला नकळत किंवा काही मुलं नकळत ह्या व्यसनाच्या आहारी जायला लागलेत. म्हणूनच मला वाटलं गेल्या 15 वर्षापासून मी जाणवायला लागलं की तरुणाई व्यसनाकडे वळती आहे. थांबवायचं झालं तर काय करायला पाहिजे तर प्रबोधन हेच एक साधन आहे, दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून प्रबोधन करणं, या मुलांना त्या व्यसनाबद्दल माहिती देणं, त्या व्यसनामुळे होणारे नुकसान काय काय होतं, सामाजिक असेल, आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, लैंगिक असेल, शारीरिक असेल, हे जे नुकसान आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं या उद्देशानं गेली आम्ही 15 वर्ष झालं 31 डिसेंबरला दारू नाही दूध प्या हा उपक्रम साजरा करतो आहे. जेणेकरून याबद्दल दारूबद्दलची किंवा व्यसनांबद्दलची माहिती मुलांपर्यंत जावी. तो एकच दिवस असा असतो की आयुष्यातली पहिली दारू 80 ते 90% मुलांनी किंवा जे व्यसनी झालेत त्यांनी पहिली दारू 31 डिसेंबरला घेतली आहे. हे दुर्दैव आहे. म्हणून हा दिवस आम्ही निवडला. कारण का 31 डिसेंबरला पार्टीच्या वेळी मुलं थोडे सारे घेरे क्या यार एवढं घेतलं म्हणून काय होतं आहे, अरे मुली तर घेतात, बियर कोण पण घेतं, मुली पण घेतात, किंवा ब्रीझर अरे त्यात काही नसतं रे, ड्रिंक्स नाही, हे कोल्ड्रिंक्ससारखं आहे असं म्हणून त्या व्यसनाच्या आहारी जातात. आणि त्या पियर प्रेशर आम्ही म्हणतो ना, मित्रत्वाचं प्रेशर असतं, पियर प्रेशर म्हणतात, किंवा माहोलमध्ये त्या एखादी घटना छोटीशी होऊन जाते पण ती त्याच्या मेंदूमध्ये राहते आणि मेंदू त्या दिशेनं काम करायला लागतो. म्हणून मला असं वाटलं की 31 डिसेंबरला आपण दारू नाही दूध प्या हे अभियान राबवायला पाहिजे. गेल्या 15 वर्षात आम्ही 51 लहान मोठ्या गावांमधून आम्ही साजरं करतो आहे. कालच आम्ही 50 वाळवा तालुका आणि शिराळा तालुक्यातल्या 50 गावांमध्ये आम्ही दारू नाही दूध प्या हे अभियान राबवलं. यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 200 ते 500 लोक येऊन ते घेऊन गेले, त्याबद्दल माहिती घेतली. खूप म्हणजे तरुणाईचा पण त्यात खूप मोठा सहभाग आहे. खूप तरुणांनी विचारलं हे का करताय तुम्ही. मग आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत, आमचे काही स्टाफ आहेत, त्यांनी खूप लोकांना सांगितलं की का करतोय तर 31 डिसेंबर रोजीच जास्तीत जास्त व्यसनाआहारी जाण्याचं प्रमाण आहे म्हणून. कारण का गेल्या 15 वर्षामध्ये मी माझ्या हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणाऱ्याचं जे काही ॲडमिट होणारे पेशंट आहेत हे तरुण वर्ग आहे, 25ल्या आतला आहे. मला आश्चर्य वाटलं की 25 आता एवढे कॉम्प्लिकेशन घेऊन आले कशी, तर त्याची सुरुवात 8वी-9वीलाच झालेली असते. थोडं कधीतरी एखादं सिगरेट ओढलं, 10वीपर्यंत जाईपर्यंत एखादा ग्लास कधीतरी बियरचा पिला आणि तो मग मुलगा पार्टीतून पुढं जात जात तो वयाच्या 25पर्यंत अट्टल बेवडा झालेला आपल्याला आढळतोय. आता ह्या दारू किंवा व्यसनांच्या बरोबरीनं दुसरं आणखीन काय आलं आहे तर MD किंवा पावडर पान. संध्याकाळी प्रत्येक पानटपरीवर खूप अशी मुलं आढळतील की पावडर पान खातात आणि त्याची नशा येते. MD हे ड्रग खूप घातक आहे. त्याचबरोबर आपल्याकडं आणखीन एक आलेलं आहे ते म्हणजे इंजेक्शन आलेत. जिममध्ये काही दिली जातात किंवा जिम करणारी मुलं घेतात, किंवा टर्मिन नावाचं एक इंजेक्शन आहे, अतिशय घातक आहे, ते मुलं घेत आहेत. त्याच्याचबरोबर गांजा सर्रास वीड म्हणून मुलांमध्ये प्रसिद्ध आहे. घेतलं की अरे काय नाही रे, गांजा काय व्यसन आहे का, मस्त मजा येते. आणि आहा म्हणतो ना आपण, ह्या फिलिंगसाठी डोपामिन रिलीज होतं. हे काही कुठलंही व्यसन केलं तर मेंदूमध्ये डोपामिन रिलीज होतं आणि त्याच्यात आहा फिलिंग येतं, एक म्हणतो ना एक प्लेजर मिळतं
आणि ते परत परत घ्यावं असं वाटतं आणि मग ह्यांची क्वांटिटी क्वालिटी सगळं वाढत जातं. म्हणजे रोज कधी एखादा ओढणारा, दिवसातनं 2दा 4दा, दारूचं पण तसंच, इतर व्यसनांचं पण तसंच. पण यातून काय होतं आहे आपल्याला, क्षणिक आनंदासाठी हे सगळं मुलं करत असतात आणि तरुणाई करत असते. आणि या क्षणिक आनंदाच्या नादामध्ये सगळ्या कुटुंबाचं, आपल्या वैयक्तिक अभ्यासाचं किंवा करिअरचं नुकसान होतं. 12वीमध्ये तर कितीतरी मुलं थोड्याशा आनंदासाठी 12वीचं नुकसान, जे मेडिकल प्रोफेशनला जाणारे, इंजिनिअरिंगला जाणारे ती मुलं, किंवा आपल्याकडं बरीच इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, यामधलीही मुलं खूप व्यसनाकडं वळायला लागलेत. ही तरुणाई भीती वाटण्यात आहे की खरंच हे कुठं जाणार आहे. उडता पंजाब हा पिक्चर आला होता, पण त्याच्यापेक्षा उडता सांगली असा आता यायला पाहिजे असं वाटतं. कारण का सांगलीमध्ये खूप व्यसन, दररोज आपण मथळा वाचतो, इथं ह्या सिरिंजेस आढळल्या, इथं ड्रग करणारी टोळी आढळली, मुलं सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेली मुलं, लहान लहान मुलं ते ई सिगारेट्स ओढतात ते, आणि ऑनलाईन मिळतं, ॲमेझॉनवरून मिळतं, आणि मग मुलांचं खूप नुकसान होत चाललं आहे, अभ्यासावरून नुकसान झालं आहे. आणि याच दरम्यान एक वाईट घटना घडत चालल्यात, त्या म्हणजे खून आणि मारामाऱ्या. मागच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 70 ते 75 खून ह्या सांगली जिल्ह्यात झाले. मग म्हणजे आठवड्याला 1, आणि यातले 90% खून हे व्यसन करून मुलांनी केलेले आहेत. किंवा बलात्कारासारख्या घटना, वाईट घटना घडली इस्लामपूर, ईश्वरपूर या शहरामध्ये, तर ही खरंच आम्हाला जीवाला लागून गेलेली घटना आहे की असं काय, कुठं चाललं हे सगळं. आणि हे सगळं व्यसनाच्या अधीन गेलेल्या मुलांच्यामुळं होतं आहे. आपल्याला सर्व कुटुंबियांना मी, सर्व जनतेला आव्हान करतो की खरंच आपल्याला हे जर का थांबवायचं असेल तर प्रत्येकानं ह्यात प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा असं नाही, तर आपल्याच घरी आपणच प्रयत्न केला पाहिजे. कारण का हे व्यसन तुमच्या उंबऱ्यापर्यंत आलं आहे. 8वी 9वीची मुलं, त्यात तुमचाही मूल असू शकतं. माझा मुलगा असं करणार नाही असे कित्येक पालक माझ्याकडे आले, पण मी बघितल्यानंतर त्यांना ॲडमिट केल्यानंतर, अरे इच्छा माझं असं झालंच कसं, माझं लक्ष नव्हतं. थोडं पालकांनाही विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलाला, आपल्या मुलीलाही, कारण का गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये मी मुलींनाही ट्रीटमेंट द्यायला लागलेलं आहे, जे मला खूप वाईट वाटलं की मुलींना मला ॲडमिट करून पण ट्रीटमेंट द्यावी लागली व्यसनांसाठी. तर ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि सध्या प्रमोशन खूप होतं अल्कोहोलचं. सरकार म्हणतं आम्हाला कर मिळतो. प्रत्येक पिक्चरमध्ये दाखवलं जातं की मुलगा तर तो दारू बिअरचं हे दाखवलं जातं, शॉप दाखवलं जातं, किंवा 5 स्टार हॉटेल दाखवलं जातं. तिथं मुलींनाही किंवा महिलांनाही बिअर घेताना किंवा वाईन घेताना किंवा दारू पिताना दाखवलं जातं. यामुळं मुलांना असं वाटायला लागलं की अरे यार, हे तो कॉमन आहे, एवढी मोठी लोक, एवढ्या स्त्रिया घेतात, आपणही घेतलं पाहिजे. आणि यामुळं खूपसा समाजावरती वाईट परिणाम होत चाललेला आहे. अधोगती म्हणतो ना, वैचारिक अधोगती होत चालली आहे. खूपशा लैंगिक समस्या यातून निर्माण व्हायला लागल्यात. खूप मुलींना जे लग्नानंतर मूल न होणं, ह्याही तक्रारी याच्यातून सुरू झाल्यात. कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे, अर्ली स्टेज कॅन्सर्स, याचंही कारण आहे व्यसन आहे. त्यामुळं मी सगळ्या जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण या व्यसनांपासून स्वतःही दूर राहा आणि जो करत असेल त्यालाही दूर करण्यासाठी प्रयत्न करा. त्याच आम्ही आहोतच, इतर डॉक्टर आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, खूपसे व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहेत माझ्यासारखे. आणि खरंच प्रत्येक वेळी ॲडमिट करूनच उपचार करायला पाहिजे असं काही नाही आहे. तर काही थोड्याफार औषधानं जर एखादा कोण व्यसनी आढळला तुमच्या कुटुंबातला, पै पाहुण्यातला, तर नक्की उपचार घ्या. नाही तो तसाच आहे, सोडेल, मनानं सोडतो, असं होत नाही आहे. हा आजार आहे. दारू किंवा व्यसन हा आजार आहे, मेंदूमधला आजार आहे. आणि त्याला व्यवस्थित जर का ट्रीटमेंट घेतली का बरा होऊ शकतो. आणि बलशाली भारत, हो जे काही वाक्य आहे आपण म्हणतो, तर बलशाली भारत करायचं असेल, महान भारत करायचं असेल, तर ही तरुणाई चांगली राहिली पाहिजे, व्यसनांपासून दूर राहिली पाहिजे, एवढं मी आव्हान करतो. याचबरोबर मी डॉक्टर राहुल मोरे, डॉक्टर अतुल मोरे, डॉक्टर श्री गणेश पवार, शशिकांत रानमाळे, माझ्या पत्नी सुजाता मोरे, आम्ही सर्व मिळून अजून एक आरोग्य सेवाभावी संस्था मी चालवतो, ज्याचं मोटो आहे की ऋणानुबंध. जसं असतं तसं रुग्णानुबंध आमचा आहे. या माध्यमातून आम्ही ओल्ड एज, म्हणजे जे वृद्धकाळातले लोक आहेत, त्यांना आम्ही घरच्या घरी सेवा देतो. कारण का बऱ्याच लोकांना, वृद्धकाळातल्या लोकांना सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्यावरती पैसे खर्च करण्यासाठी लोकांच्याकडे नाही आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये ठेवायची क्षमता नसते. तर अशा लोकांना आम्ही फावलर बेड्स, म्हणजे जे ICUमध्ये बेड असतात, जे बेड ते आम्ही त्यांच्या घरी वापरा आणि मग परत करा, वापरून झाल्यानंतर परत करा, विना मोबदला. हेही कोणताही मोबदला न घेता आम्ही ते करत आहोत. गेली 10 वर्ष झाले हे करतो आहे. आणि त्याचबरोबर
या रुग्णांना जखमा होतात बरेच दिवस तिथं झोपून त्या होऊ नयेत म्हणून आम्ही एअर बेड्स, त्याचबरोबर आम्ही वॉकर्स, व्हीलचेअर्स वॉक स्टिक्स आहेत किंवा बेड पॅन्स आहेत, युरिनल स्पॉट्स आहेत, म्हणजे जे काही हॉस्पिटलमधल्या ज्या काही वस्तू लागतात क्रॉनिक ह्याच्यासाठी किंवा क्रचेस असतात, आपण कुबड्या आहेत, छोटे वॉकर्स आहेत, आम्ही सगळी ही साधनं किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आहेत का ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत, हे सगळं आम्ही घरच्या घरी पुरवतो. म्हणजे ICUत बऱ्याच वेळेस सांगतात की रुग्णांना आता त्या काय झालेलं आहे, काही दिवस सेवा करा एवढंच सांगतात डॉक्टर्स, कारण का आता तिथून पुढं काही ट्रीटमेंट नाही आहे. तर या रुग्णांना आम्ही त्यांच्या घरी चांगल्या प्रकारे सेवा आणि त्यांची सेवा खरंच व्हावी म्हणून आम्ही हा प्रयत्न आहे. कुणाला म्हणतो ना शेवटचा दिस गोड व्हावा ह्या संकल्पनेतनं आम्ही काम करतो आहे आणि यातनं जवळजवळ 10,000 रुग्णांना याचा फायदा झालेला आहे वाळवा तालुक्यातल्या संपूर्ण. आणखीन सगळ्यात चांगलं म्हणजे काय तर याचबरोबर आम्ही नेत्रदानासाठी पण आम्ही खूप काम करतो आहे. मी 150 नेत्रदान मी स्वतः केलेलं आहे. बिईंग अ सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ असूनही 150 नेत्रदान मी स्वतः डोळे काढून मृत्यूपश्चात नेत्र लॅबला पाठवलेले आहेत. नंदादीप असेल, डॉक्टर किल्लेदारांची जी लॅब आहे तिथं पाठवलेले आहेत आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्याही माध्यमातून आम्ही काम करतो आहे, जेणेकरून आपल्याला दृष्टी, जे अंध व्यक्ती आहेत त्यांना दृष्टी मिळावी यासाठी आम्ही काम करतो आहे. मनोतेज हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र या माध्यमातून आम्ही गेली 25 वर्ष सेवा देतच आहोत आणि सध्या आम्ही नवीन उपक्रमही करतो आहे, ज्याच्यामध्ये ओल्ड एज केअर सेंटर, जे वृद्धकाळातील जी लोकं आहेत ज्यांना खरंच घरात कोणी नाही आहे, ती ज्यांची मुलं पुणा मुंबईसारखे आहेत, परदेशी आहेत आणि बरेच बाहेरगावी आहेत, कामानिमित्त बाहेर आहेत, त्यांचे आईवडील इथं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ओल्ड एज केअर सेंटर, ज्यांना खरंच आपल्या स्वतः केअर घेता येत नाही किंवा स्मृतिभंग झाला आहे, लक्षात येत नाही आपण कुठं काय करतो आहे, जेवणही जेवलो तर म्हणणार जेवलेच नाही किंवा जेवलेले नसतात तर जेवले म्हणतात, बऱ्याच वेळेस त्यांची हेळसांड होते, ॲग्रेशन, चिडचिड, राग ह्या वृद्धकाळामध्ये होतो, विसरभोळेपणा येतो, कुठं निघून जातात, सापडत नाहीत, शिशू इकडं घरामध्येच कुठंतरी वेगळ्या ठिकाणी केली जाते. अशा सर्व रुग्णांना आम्ही इंडोर म्हणजे ॲडमिट करून ही किंवा आम्ही म्हणतो ना की 1-2 महिने 4 महिने किंवा लाँग टर्मसाठी सुद्धा ठेवून घेण्याची आम्ही सोय करतो आहे, सध्या केलेली आहे. आणि काही लोकांना डे केअर, आपण म्हणतो ना सकाळी आणि संध्याकाळी जा, सकाळी आम्ही त्यांना घेऊन येणार, आमच्या इथं ठेवणार, संध्याकाळी जसं आजी आजोबांची शाळा म्हणूया आपण याला, ही संकल्पना राबवून आम्ही इथं काम करतो आहे आणि समाजाकडूनही खूप चांगला प्रतिसाद यासाठी आहे. तसंच आमच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतो, लोकांना अवेअरनेस आहे आणि लोकांना इच्छा आहे की यातून आमची मुलं बाळं, आमचा संसार वाचावा, समाज चांगला घडावा. त्यासाठी खूप दातृत्व करणारी लोकंही आमच्याकडं खूप ॲप्रोच होत आहेत. त्यांनी खूप मदत केलेली आहे आमच्या संस्थेला, आरोग्य सेवाभावी संस्थेला आणि मनोतेज हॉस्पिटललाही. आणि ही उपक्रम आणखीन पुढं जावा, आणखी लोकांचं सहकार्य मिळावं आणि भलशाली भारत व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांना हे 2026 हे साल खूप आनंदी, आरोग्यदायी आणि आनंदपूर्ण जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.